यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत सकाळी मतदानाचा संद प्रतिसाद होता, तर दुपारी 2 नंतर रांगा वाढल्या। गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या यवतमाळ नगर परिषदेच्या रणसंग्रामासाठी आज 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। नगराध्यक्ष पदाचे 9 उमेदवार आणि 29 प्रभागातील 58 जागांसाठी झालेल्या या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते। सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग अत्यंत संद असला तरी दुपारनंतर मतदारांनी केंद्रावर मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले। सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली, मात्र सुरुवातीच्या काही तासातच मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही। तर दुपारी 2 वाजेनंतर केवळ 15% मतदान झाल्याची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली होती। मतदानाच्या या संथगतीमुळे राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण होते, मात्र दुपारी 3 वाजेनंतर चित्रात थोडा बदल झाला। ऊन कमी होताच मतदारांनी घराबाहेर पडत मतदान केंद्रावर रांगा लावल्या। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ही गर्दी कायम होती। चुरशीची लढत आणि लक्षवेधी लढती नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असल्याने या जागेसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली। नगराध्यक्ष पदासाठी यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत चौरंगी लढतीत अनेक आजी माजी मंत्र्यांचे तसेच खासदार आणि आमदारांचे प्रतिष्ठापना लागली होती। त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष पदाची मान आपल्या गळ्यात घालण्यासाठी कंबर कसली होती। दरम्यान आज मतदारांनी कोणत्या राजकीय पक्षाला साथ दिली ते 21 डिसेंबर रोजी कळणार आहेत। नगराध्यक्ष पदासाठी प्रियदर्शनी उईके, प्रियंका मेश्राम, तेजस्विनी चांदेकर, वैशाली कोवे आणि मनीषा तिरनकर या दिग्गज उमेदवारांसह 4 इतर अपक्ष उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले। नगराध्यक्ष व्यतिरिक्त यवतमाळ शहरातील 29 प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष असे मिळून अनेक उमेदवार आपले भाग्य आजमावत होते। शहरातील अनेक प्रभागात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना विरुद्ध भाजप उमेदवारांमध्ये चुरशीची लढाई होताना दिसली। या सर्व उमेदवारांचे भाग्य आता ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाले आहे। यवतमाळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एकूण 2,32,315 मतदारांची नोंद झाली होती। संध्याकाळ मतदानाची वेळ संपण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। शनिवारी मतदान होणार असल्याने निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासनाने मतदानासाठी 248 केंद्रावर चोख व्यवस्था केली होती। वृद्ध आणि दिव्यांग बांधवांसाठी विशेष सुविधा पुरवण्यात आल्या होत्या। काही किरकोळ वाचावाची आणि वादाच्या तुरळक घटना वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्रासह ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यवतमाळसह डिग्रस, पांढरकवडा आणि वणी नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान पार पडले। या सर्व जागांची मतमोजणी उद्या 21 डिसेंबर रोजी होणार आहे। यवतमाळच्या जनतेने कोणाच्या हाती सत्तेच्या चाब्या दिल्या आहेत हे याचे चित्र आता उद्या स्पष्ट होणार आहे।